तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक नाही का स्पेशल वस्तू दाखवणार. त्याआधी नाही का काल मी विचार केला होती की म्हणजे पिल्लूला नाही का शाळेत जायच्या वेळेस बॅग वगैरे घेऊन ते वगैरे शूट करणार, पण कामामुळं नाही का असं शूट करायचा टाईमच नाही भेटला. आणि आत्ता माझा कालचा ब्लॉग एडिट करून तो म्हणजे पोस्ट झाला, कालपासून पोस्टला टाकून होता तर आज पोस्ट झाला आहे. आणि त्यानंतर आता मला पुन्हा नाही का कालची कॉमेडी रील्स आज पोस्ट करण्यासाठी एडिट करायचे आणि कॉमेडी रील्स शूट पण करायचे आहे. त्यामुळे नाही का कामं खतम होत नाही. तर माहीत आहे मी आज काय केलं, ते स्पेशल गोष्ट सांगणार आहे. म्हणजे नाही का माझा भाऊ पोळ्या करत आहे. असं तुम्ही आता म्हणजे तुमच्या घरी बघितलं नसेल की म्हणजे भाऊ पोळ्या करते वगैरे नाही का, पण आमच्या घरी ते एक्सपर्ट लोक आहे. म्हणजे सर्व माझे बाबा, माझा भाऊ म्हणजे सर्वच. तर चला मी दाखवते माझा भाऊ कसा पोळ्या करते. तर हे बघा बघा, तुम्ही कधी बघितलं असं मुलाला पोळ्या बनवताना? बघा इकडे कसे बनवते. हा पवन आहे, गुले करून देत आहे. माझा मिळून आहे सक्का आत्याचा मुलगा, आणि तो माझा भाऊ आहे. बघा अशा मुलींना आपण अशा गोल 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 पोळ्या नाही बनवत आहेत. बघा किती मस्त समोरून मागून किती मस्त शिजवून आहे पोळ्या. बघा बघा, इसको बोलते असली टॅलेंट. बघा माझा भाऊ पोळ्या बनवत आहे. लोक काय म्हणते की म्हणजे कोणत्या पण बहिणी भावाला म्हणते की लग्नानंतर बायकोच ऐकते, भाऊ मग भांडे घासते, पोळ्या करते. पण मी एक अशी मुलगी आहे की बहिणीच्याच राज्यामध्ये भाऊ पोळ्या करून राहिला. मग बघा असं म्हणजे असं काहीच नाही. आता तुमच्याकडे असेल परंपरा की माणसाला काम नाही करू द्यायचं, असं कोण म्हणते की माणूस घरचे काम करत नाही. बघा माझा भाऊ कसा पोळ्या करते. अशा मुलींना पण पोळ्या जमत नाही, तशा माझा भाऊ पोळ्या करते. मग तर ते म्हणजे असं काही नाही, पण ते मला म्हणजे नाही का त्याला एडिटिंग वगैरे येत नाही ना. आणि तो जास्त ब्लॉगमध्ये बोलू नाही शकत, त्यामुळे नाही का मला सर्व सांभाळायला लागते. एडिट, शूट सर्व नाही का, स्टोरी वगैरे बघायला लागते की म्हणजे मला नेमकं आता रील्स कोणती बनवायची आहे, ब्लॉग कोणता करायचा आहे, तर ते सगळं मीच बघते ना. त्यामुळे नाही का भाऊ नाही का म्हणजे ह्या कामात सोशल मीडियाच्या कामामध्ये हेल्प नाही करू शकत माझा भाऊ. तर म्हणून त्या कामामध्ये मला हेल्प करते, कारण मी म्हणजे माझं काम नाही थांबलं पाहिजे. त्यामुळं मला नाही का माझा भाऊ मला सपोर्ट करते. खुशी आहे. मला अशी म्हणायची गरज नाही की कृष्णा बनव रे तू काही, तो स्वतःच बनवणार. असं आहे आमची फॅमिली. खरंच माझी फॅमिली म्हणजे माझे बाबा आणि माझा भाऊ माझे सपोर्टर आहे. यांच्यामुळे मी नाही का खूप प्रगती करू शकणार. आणि तुम्हाला सांगू माझे काम खरंच मला खतम होत नाही. काल आता संध्याकाळी मी नाही का म्हणजे ब्लॉग वगैरे शूट केला, एडिट केला आणि त्याला पोस्टला टाकून दिला. त्यानंतर मी माझे घरचे काम केले, भांडे कपडे आणि स्वयंपाक. आणि हे बघा पाऊस आल्याच्याने नाही का माझे कपडे वगैरे हे बघा अंदरच आहे. अजून कपडे वाढायचे आहे आणि हे कपडे वाळायचे आणखी दुसरे कपडे तयारच आहे. त्यामुळे माझे काम होत नाही, पण माझा भाऊ सपोर्ट करते. असं काही आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही की माणसं घरचे कामं करणं, असा काहीच विषय नाही. कारण माझा भाऊ माझ्या सोशल मीडियाच्या कामामध्ये हेल्प नाही करू शकत, म्हणून माझ्या घरच्या कामामध्ये हेल्प करते. आणि काय म्हणते तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या बेडवर माझे सामान म्हणजे मी व्हिडिओ एडिट वगैरे करत राहते. हा मोबाईल ठेवला की तो मोबाईल घेते, तो मोबाईल घेतला की तो मोबाईल घेते. हे बघा माझे बाबा लेटून आहे बेडवरती. आणि हे बघा हा माझा माईक वगैरे आहे. आणि हे पॉवर बँक म्हणजे सारखं चार्जिंगलाच लावावं लागते. आणि हा माझ्या भावाचा आहे आयफोन. आणि हा माझा आयफोन आहे. आणि मी हा ब्लॉग जे बनवत आहे हा अँड्रॉइडमध्ये बनवत आहे. आणि आयफोनमध्ये मी नाही का कॉमेडी रील शूट करते आणि त्या आयफोनमध्ये म्हणजे इंस्टा वगैरे एडिट नाही का आपले कॉमेडी रील्स. आणि हे इकडे इकडे ब्लॉग चालू राहते ह्या अँड्रॉइडमध्ये आणि याच्यात एडिट करून पोस्ट मारते. तर असं आहे मित्रांनो. तर काही असं जज नका करू आम्हाला आणि असं काही म्हणजे वाईट नका समजू की मी भावाला काम वगैरे करून म्हणजे करायला लावते. तो स्वतः आपल्या इच्छेने बनवते आणि तुम्ही त्याचा चेहरा बघितला असेल की तो किती मस्त स्माईल करता येतो, त्याच्या इच्छेनुसार बनवते. आणि आमच्या घरी असं कुणीच नाही का त्याला स्वयंपाक वगैरे करता येत नाही, म्हणून बाबाला पण बनवता येते. आत्ताच बाबा भाजी बनवली आणि भाऊ पोळ्या करत आहे. मग असं आहे आमची फॅमिली. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच खतम करूया. उद्या भेटूया नवीन काहीतरी स्पेशल ब्लॉगमध्ये.